घेऊन जा पन्नास मी योगेश सुधाकरराव शिंदे श्री गुरुदत्त जन्मोत्सवानिमित्त 5/12/2025 शुक्रवार रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार प्रसाद घेण्यासाठी यावे ही सर्वांना आग्रहाची विनंती. योगेश शिंदे परिवारातर्फे सर्वांना आग्रहाची विनंती. सर, हे गेल्या किती वर्षापासून मागच्या 30 वर्षापासून भंडारा करतो. अच्छा. आणि याच्यामध्ये किती लोक भाविक सहभागी होतात आणि लाभ घेतात? साधारणतः एक 3,500-4,000 लोक येतात या दरवर्षी प्रसाद घेण्यासाठी. म्हणजे हा सप्ताह आहे का फक्त भंडाऱ्याचा कार्यक्रम? नाही, 7 दिवस सप्ताह असतो आणि दत्तांची दुसऱ्या दिवशी भंडारा असतो. बरं, याच्यामध्ये काही साधू संत वगैरे कुठले हा, साधू संत येतात ना, माहूरगडचे, इकडचे सगळे येते, सगळे साधू संत येतात. आमचे जेवढे परिचित आहे आपले ह्या पंचकृषीतले सगळे साधू संत, पंचकृषीतले सगळे आमचे बंधू भगिनी सर्व लोक येतात. काही राजकीय नेते वगैरे उपस्थित राहतील? हा, सगळ्यांना आमंत्रण देतो आपण. सगळे राजकीय नेत्यांना आमंत्रण देतो, सगळ्यांना सांगतो फोन करून. ह्या वर्षी सगळे येतील. मग मंदिराचा जीर्णोद्धार केव्हा झाला आणि या निमित्ताने आता वर्षभर काय काय वेगवेगळे कार्यक्रम राहतात? मंदिराचा जीर्णोद्धार 1996 साली पासून आम्ही हे करतो. काय ह्या मंदिराच्या मागची भूमिका काय काय याचं म्हणजे कोणाला दृष्टांत झालेला आहे ते असे काही आख्यायिका आहे? डंबाळे आमच्या इथे दत्त मंदिर असल्यामुळं गेल्या 30 वर्षापासून आम्ही दत्त जयंतीचा 7 दिवसाचा सप्ताहाचा कार्यक्रम नियोजित करतो आणि दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इथे 5,000 ते 6,000 लोकांचा महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करतो. आणि तरी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी भंडाऱ्याचा प्रसाद घेण्यासाठी यावे ही विनंती. आणि शिंदे परिवारातर्फे तुम्हा सगळ्यांना भंडाऱ्यासाठी आमंत्रित करतो. हा भंडारा किती वर्षापासून होतो आणि काय काय याच्यामध्ये वेगळं? आमच्याकडे हा भंडारा गेले 30 वर्षापासून होतो आणि यामध्ये आम्ही 7 दिवसाचा सप्ताह ठेवतो आणि सप्ताह झाल्यानंतर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी भंडाऱ्याचं आयोजन करतो. सप्ताहाचा प्रारंभ कधीपासून होतो आणि त्या कालावधीमध्ये काय काय कार्यक्रम होतात? या कालावधीमध्ये 7 दिवसाचा आम्ही सप्ताह ठेवतो. त्यामध्ये पारायणाचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी हरिपाठ वगैरे असं होतं आणि संत महंत सगळे इथं येतात. त्यांच्या हजेरीमध्ये सगळे कार्यक्रम होतात. काही राजकीय नेते वगैरे उपस्थिती लावता येतात? राजकीय नेत्यांची उपस्थिती भंडाऱ्याच्या वेळेस असते. अच्छा. महाप्रसादासाठी राजकीय नेते कुठून महाराज लोक आणि भक्त परिवार येतात? भक्त परिवार अंबाडून येतात, नाशिकहून येतात, गाणगापूरहून येतात. महाप्रसादामध्ये काय बनवलं जातं? महाप्रसादामध्ये आमचं सगळ्यात फेमस असं बघितलं तर मुगाचा शिरा आहे. आम्ही तुपामध्ये मुगाचा शिरा ठेवतो आणि डाळबट्टी आणि राईस वगैरे असं ठेवतो. अच्छा. आता हे भाविक जे असतात ते हे पंचक्रोशीतील असते का पूर्ण मराठवाड्यातून येतात? पूर्ण आमचं हॉटेल असल्यामुळं आमच्याकडं गेल्या 25 वर्षापासून जे काही आमचे संबंधित सगळे असतील, मित्रपरिवार असतील, तेही भंडाऱ्यासाठी असतात आणि आमचं गावातले पंचक्रोशीतले सगळेच इथं हजर असतात भंडाऱ्यासाठी. मंदिरात जवळ 5,000 ते 7,000 लोकांचा भंडारा आमचा असतो दररोज. मंदिरात किती क्विंटलचा भंडारा असतो? भंडारा आम्ही 5 ते 6 क्विंटलचा ठेवतो. मंदिराचा जीर्णोद्धार कधी झालाय? मंदिराला आता 1995-96 झालेलं आहे. अच्छा. या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? भक्तगणांना काय आवाहन करणार तुम्ही? आम्ही या निमित्तानं भक्तगणांना एकच आवाहन करतो की आमच्याकडे जो 7 दिवसाचा कार्यक्रम असतो
तर तुम्ही 7 दिवस आमच्याकडे कार्यक्रमासाठी नेहमी येत जा आणि भंडाऱ्यासाठी आवर्जून येत जा. भंडाऱ्याचा कार्यक्रम कुठं आणि कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे? भंडाऱ्याचा कार्यक्रम हॉटेल त्रिमूर्ती झांटा फाटा आणि भंडारा 5 डिसेंबर 2025 वार शुक्रवार.